नमस्कार. आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो आहोत जत सांगली इथं आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर प्रज्वल कलालजी, की ज्यांनी याच वर्षीपासून माझ्या त्या कामाला सुरुवात केलेली आहे. पण अतिशय उत्तमरित्या त्यांची ही सुरुवातच चांगली झालेली आहे. कारण आता त्यांच्या हातामध्ये काही चांगले प्रोजेक्ट्स आहेत, रेसिडेन्शियल प्रोजेक्ट ज्याच्यामध्ये ते काम करतायत आणि काही भविष्यात काही कमर्शियल आणि काही अजून चांगल्या प्रोजेक्ट्सवर सुद्धा ते काम करतायत. असा त्यांचा पुढचा प्रवास राहणार आहे. मात्र यापूर्वीचा प्रवास त्यांचा कसा होता? शैक्षणिक प्रवास कसा होता? पुढचा प्रवास कसा राहणार आहे? आजवर आलेले त्यांना अनुभव कसे होते? या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर गप्पा मारणार आहोत. त्यामुळे आपण गप्पांना इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमचा लहानपणी शैक्षणिक प्रवास कसा होता? म्हणजे शाळा कुठली होती? मग कॉलेज कुठलं होतं? सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कुणाची होती? असा सगळा प्रवास, शैक्षणिक प्रवास कसा होता? तो ऐकायचा आहे आम्हाला. माझं गाव जत आहे आणि माझं 10वी पर्यंत शिक्षण जतपर्यंत झालं. त्यानंतर 11वी-12वी पण जत मध्ये झालं. त्यानंतर 12वी कंप्लीट झाल्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंगला मी पी-यू-पी-आय-टी कॉलेजला ॲडमिशन घेतलं. माझ्या बहिणीची एक इच्छा होती, की इंजिनिअरिंग करायचं. त्या हिशोबानं आणि माझी पण इच्छा होती आणि मला ड्रॉइंगमध्ये खूप आवड होतं, इंटरेस्ट होतं. त्यामुळं मी त्या इंजिनिअरिंग ही फील्ड चॉईस केलं. मग 4 वर्ष पी-यू-पी-आय-टी कॉलेज बुधगावमध्ये केलं. त्यानंतर मग आपलं बेंगलोर, कोल्हापूर, पुणे या साईडला एक्सपिरियन्ससाठी गेलतो. मग तिथून एक्सपिरियन्स घेऊन इथं जतमध्ये आता कामं चालू आहेत आपले. वाह! हं. जसं आता तर तुम्ही एक्सपिरियन्स सांगितला, त्याच्या पुढचा एक्सपिरियन्स फार महत्त्वाचा असतो. हो. ते म्हणजे सिव्हिल इंजिनिअरच्या आयुष्यात एक स्ट्रगल असतो. पहिली साईट मिळेपर्यंत. हो. तुम्ही 2 वर्ष प्रॅक्टिस केली किंवा त्याच्यानंतर आणि मग तुम्ही इकडे आलात. तर मग तो प्रवास कसा होता? आणि पहिला जो प्रोजेक्ट मिळाला स्वतःचा वैयक्तिकरित्या, तो कसा मिळाला? कुणाचा मिळाला? तो करताना काही दडपण आलं का? पहिल्या प्रोजेक्टची आठवण काय आहे? पहिला प्रोजेक्ट हा माझा कॉलेजमध्ये आय-टीमधील एक मित्र होता सुहास पाटील म्हणून. हं. त्यानं मला पहिल्यांदा काम दिलं होतं. कारण की माझी ते प्लॅन वगैरे काढून त्याला ते आवडलेले. मग त्या हिशोबाने तो मला बोलला, की आपल्याला घर बांधायचं आहे. मग कमीत कमी बजेटमध्ये चांगलं घर बसवायचं आपल्याला. मग त्या हिशोबाने त्याला प्लॅन वगैरे सगळं काढून देऊन त्याला प्लॅन वगैरे पसंत पडलं. त्यांच्या घरच्यांचा पण रिस्पॉन्स आला ओके. कारण की काम चांगलं आहे हे त्या हिशोबानं. मग एक्सपिरियन्स पण मला तसं होतं. पुण्याला म्हणा, सांगली, कोल्हापूर त्या साईडला मी चांगल्या आर्किटेक्ट वगैरे इंजिनिअरच्या खाली काम केलं. त्यामुळे ते माझी जी काम केलेली ते डिझाइन वगैरे आहे ते सगळं दाखवलं. मग त्याला ते पसंत पडलं. मग त्यांनी ते कामाची सुरुवात झाली. मग असं करत-करत एका थ्रूनं मग दुसऱ्या मग त्यांच्यात त्याचा एक मित्र मग त्यानं पण मला काम दिला. मग आता आमच्या पाहुण्यात, भावकीत वगैरे सगळं असं चर्चा वगैरे झाली. मग त्या थ्रूनं मला कामं वगैरे मिळायला चालू झाली. वाह! वाह! आता याच्या पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे या क्षेत्रात जिथं तुम्ही आता काम करताय जत हो. सांगली भागामध्ये, तर तिथं अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार जास्त आहे. हो, हो. आणि ज्या अकुशल कामगारांना काही महत्त्वाची जबाबदारी दिली, तर त्याच्यात काहीतरी मोठा धोका सुद्धा साईटवर संभवू शकतो. हो. तर अशा वेळेला तुमच्या समजा साईटवर काही अकुशल कामगार असतील, तर तुम्ही ती परिस्थिती कशी हाताळता? त्यांना व्यवस्थित समजून सांगतोय. म्हणजे एक आता सिमेंट, सँड, ॲग्रीगेटचा एक रेशो असते. त्या हं. रेशोनुसार त्यांना ते आम्ही काम करायला लावतो. त्यांना एकदम समजून सांगतो. पण ते टेक्निकल नसतात. पण आम्ही जे ड्रॉइंगनुसार सगळं टेक्निकल काम त्यांना समजून सांगून काम करून घेतो. दुसरं हं. तुम्ही मगाशी बोलताना म्हणालात, की त्या मित्राने सांगितलं, की बजेट त्याचं कमी होतं आणि घर हां. बांधायचं असेल. हां. आता तुम्ही रेसिडेन्शियलमध्ये काम करताय. हो. तर बऱ्याचदा तुम्हाला असा अनुभव आला असेल, की लोकं म्हणतात, की माझं बजेट एवढंच आहे, 25,00,000चं आहे, 20,00,000चं आहे. आता हां. मला याच्यात घर बसवून द्या. हं. 2 बीएचके, 3 बीएचके. अशा वेळेला दर्जा आणि बजेट या दोन्हीची सांगड तुम्ही कशी घालता? आता त्यांना त्यांचं बजेट एक 25,00,000चं होतं. त्या 25,00,000मध्ये चांगलं मटेरियल, चांगलं स्टील वगैरे वापरून ते त्यांना बसवायचं. त्यात मी सगळं प्लॅन वगैरे काढून, हं. स्टील वगैरे चांगलं, सिमेंट वगैरे चांगलं वापरून त्यांना ते काम करून त्या बजेटमध्ये बसवून दिलेलं आहे. बरोबर. दुसरा आता एक वेगळा प्रश्न आहे या सगळ्यापेक्षा. तो म्हणजे आहे तुम्ही इथले मूळचे सांगलीचे हो, आहेत, इंजिनिअर आहे, हो. यंग आहे. तर म्हणून हा प्रश्न आहे, की सांगली जिल्ह्याच्या हं. विकासाचं व्हिजन म्हणजे तुम्हाला जर सांगलीचा एक सर्वांगीण विकास आपल्याला पुढच्या 10-15 वर्षात करायचा असेल सांगली जिल्ह्याचा, हो. पुण्या-मुंबईसारखं जर सांगलीला आपल्याला पुढे न्यायचं असेल, तर तुम्हाला काय वाटतं कुठल्या क्षेत्रावर आता जास्त काम झालं पाहिजे, तर इथला विकास चांगला होईल? आता तिथं तर जास्त म्हणजे एक आपलं बिल्डिंग म्हणजे तिथं एक रोडचं वगैरे डेव्हलप चांगलं व्हायला पाहिजे. सर्व सुविधा वगैरे व्हायला पाहिजे तिथं. हं. क्लिनिंग वगैरे यायला पाहिजे. त्या हिशोबानं ते सगळं हे होईल पुढं. हं, हं, हं. पण चांगल्या बिल्डिंग्स येण्यासाठी हं. किंवा चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर, चांगले रस्ते होण्यासाठी सरकारनं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? म्हणजे असे हं, की हं. रस्त्याला कोणीतरी काय म्हणतात जमीन संपादन असते, भूसंपादन असतं. हं, हं. तर ते करायला पाहिजे. प्लॉटिंग वगैरे ते हं. पाडायला पाहिजे. बरोबर, बरोबर. चांगली डेव्हलपमेंट सर्व सुविधा वगैरे करून द्यायला हं, पाहिजे. हं, हं. दुसरं आता तुम्ही आत्ताच कामाला सुरुवात केली, हो. त्यामुळे सुरुवातीला एखाद्या कामामध्ये काहीतरी अडचण पण आली असेल तुम्हाला. काहीतरी समस्या आली असेल. एखादं आव्हान आलं असेल. तर त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत? असा एखादा प्रसंग आठवतोय का?
तसं काय प्रॉब्लेम काय जास्त आलं नाही. फक्त आता इथं सेंटरिंगवाले जास्त म्हणजे टेक्निकल नाही. ड्रॉइंगनुसार त्यांना सगळं आम्ही करून देणार. ते म्हणजे समोर उभा राहून पूर्ण काम करून घेणार. हं, हं, हं. अडचण तर तसे काय आली नाही अजून. बरोबर. दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये जेव्हा आपण स्टील निवडतो, हं. तेव्हा त्याचे काय पॅरामीटर बघता तुम्ही? आणि मग ठरवता, की एखादं स्टील चांगलं आहे किंवा हे घेतलं पाहिजे? स्टीलचं ते फ्लेक्सिबल त्याची ड्युरेबिलिटी स्ट्रॉंग असायला पाहिजे. लवचिकता जास्त असायला पाहिजे स्टीलमध्ये. ओके, ओके. तेच आम्ही हे बघतोय बघता स्टीलमध्ये. जास्त. हो. आयकॉन स्टील यापूर्वी तुम्ही कधी वापरलंय का? तुमचा अनुभव कसा आहे? हो. आयकॉन स्टील वापरले आपले एक 5 साइटवर चालू आहे आयकॉन स्टीलचं. बरं. सेंटरिंगवाले पण आपल्याला सांगतात, की हे स्टील चांगलं आहे. हं. फ्लेक्सिबिलिटी चांगली आहे. स्टील चांगलं आहे. काही प्रॉब्लेम नाही स्टीलला. ओके. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न, हं. ते म्हणजे या क्षेत्रात आता जे तुमचे मित्र येतात पुढचे, ज्युनियर्स येतात, हो. आता जे पास आउट होतील हो. यावर्षी, तर त्यांना एक मित्र म्हणून तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? ह्या क्षेत्रात खूप महत्त्वाचं म्हणजे टेक्निकली काम केलं पाहिजे पूर्ण. टेक्निकल जास्त स्टडी करायला पाहिजे. एक्सपिरियन्स वगैरे घेऊन ह्या क्षेत्रात जर केलं तर खूप प्रगती होईल. हं, हं. क्या बात है! हं. सो हे होते इंजिनिअर प्रज्वल कलालजी आणि त्यांनी फार महत्त्वाची गोष्ट सांगितली. हे क्षेत्र बदलतंय झपाट्याने, यातलं तंत्रज्ञान बदलतंय. पण या बदलत्या तंत्रज्ञानासाठी तुम्ही स्वतः अपडेट असणं गरजेचं आहे. हो. तुमच्याकडे टेक्नॉलॉजी वाईज तुम्ही अपडेट असणं गरजेचं आहे. ते जर असाल तर तुम्ही नक्कीच या क्षेत्रात पुढे जाल. पुन्हा एकदा आपल्या मनापासून आभार आणि भविष्यात सुद्धा अशाच उत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून घडावी, याच आयकॉन स्टीलतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा.